नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत. बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचे कमेंट आलेले आहेत की अजूनही बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचं जे मानधन आहे ते रखडलेलं आहे आणि ते विचारत आहेत की सर आमचं जे रखडलेलं मानधन आहे ते आम्हाला कधी भेटणार आहे. तर तेच मानधन तुम्हाला कधी भेटणार आहे, तर त्याच्यासाठी आता जी निधीची मंजुरी आहे ती भेटलेली आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांना कशा पद्धतीने ते मानधन भेटणार आहे, तुम्हाला काय करावं लागेल, जे तुमचं मानधन तुमच्या अकाउंटला येईल तेच आपण आज चर्चा करणार आहे. बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 11 महिन्याच्या कार्यकाळामधील जर तुमचं 6 महिन्याचं जर तुमचं मानधन तुमच्या अकाउंटला जमा झालेलं असेल आणि पुढील जर 5 महिन्याचं मानधन आहे ते तुमचं जर रखडलेलं असेल, तर तुम्हाला बघायचे आहे की प्रोफाईल अपडेट, म्हणजे प्रोफाईल अपडेट तुमची आहेत का, त्याला कमिशनर लेवलला तुमचा अप्रूव्हल भेटलेला आहे का. सगळ्यांना प्रोफाईल अपडेट करायची सांगितली होती. CMYKPY ऍपला जे आहेत वेबसाईट, त्या वेबसाईटला तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची होती आणि त्याला जर कमिशनर लेवलला अप्रूव्हल दिसत असेल आणि तुमच्या जेवढ्या महिन्याची म्हणजे 11 महिन्याची जर हाजरी ते अपलोड असेल, जर तिथं हाजरी जर अहवाल तुम्ही जर बघितला, चेक केला, तर तिथं 11 महिन्याचा अपलोड असेल, तर तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये जे तुमचं राहिलेलं मानधन आहे ते मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण त्याच्यासाठी जो निधी नव्हता त्या निधीला आता मंजुरी भेटली आहे आणि उर्वरित ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्यांचं मानधन रखडलेलं होतं त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लवकरच आता त्याला निधीला मंजुरी भेटलेली आहे, निधी आता भेटलेला आहे आणि तसं आपलं मंजुरी भेटलेली आहे तसं कौशल्य विकास विभागाकडे तो निधी जाईल आणि कौशल्य विकास विभाग ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं, पुन्हा एकदा नीट मुख्य ऐका, की ज्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रोफाईल अपडेट आहे 5 महिन्याचा कार्यकाळ, ज्यांचं 6 महिन्याच्या आधी ज्यांचं मानधन राहिलेलं होतं त्यांना तर ते भेटणारच आहे, पण नंतर त्यांनी नियम लागू केलेला होता जे 5 महिन्याचं ज्यांचं प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन प्रोफाईल ज्यांनी परत एकदा प्रशिक्षणार्थ्यांनी रिजॉईनिंग केलं, परत एकदा आपल्याला जॉईन करून घेतलं, तर त्या प्रशिक्षणार्थ्यांचं 5 महिन्याचं जर तुमचं मानधन राहिलेलं असेल तर त्यांना प्रोफाईल अपडेट करणं खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते सगळं मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं 1 किंवा 2 महिन्याचं मानधन राहिलेलं आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुमची प्रोफाईल अपडेटच आहे त्याच्यामुळेच तुम्हाला 2-3 महिन्याचं मानधन भेटलेलं आहे. फक्त तुमची हाजरी अहवाल ऑनलाईन झालेली आहेत का ते चेक करा. जर हाजरी अहवाल ऑनलाईन झाले नसेल तर तुमच्या विभागाला सांगा की तुमची हाजरी अहवाल कौशल्य विकास विभागाला जाऊन ऑनलाईन करा. जर त्यांनी ऑनलाईन केलेले असेल, तुम्हाला दिसत असेल, तर तुमचं मानधन तुमच्या खात्यामध्ये लवकरच 100% जमा होणार आहे. त्याच्यासाठी आता मंजुरी सुद्धा भेटलेली आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला 100% तुमचं राहिलेलं मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता मुख्य प्रश्न हा आहे की बऱ्याचशा शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागातील बऱ्याचशा लोकांचं मोठी समस्या आहे की त्यांचं मानधन खूप रखडलेलं आहे. जास्त प्रमाणात जर कोणता विभाग असेल ज्याचं मानधन रखडलेलं आहे तर त्याच्यामध्ये शिक्षण विभाग हा महत्वाचा विभाग राहिलेला आहे. शिक्षण विभागातील लोकांना महत्वाचं सांगणं आहे की ज्या शिक्षण विभागातील ज्यांचं प्रशिक्षणार्थाचं मानधन रखडलेलं आहे त्यांनी तुमच्या ग्रुपला एक उपस्थिती हाजरी अहवालाची तुमची यादी आलेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्या महिन्याचा तुमचा हाजरी अहवाल केंद्र प्रमुखाकडे, शिक्षकाकडे गेलेला आहे तो चेक करा. शिक्षण विभागाला गेलेला आहेत का. जर तुमचा हाजरी अहवाल शिक्षण विभागाला गेला असेल तर तुमचंही मानधन जे रखडलेलं होतं ते सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं जमा होणार आहे. फक्त त्यांची सगळ्यांची अट एकच आहे की प्रोफाईल अपडेट असणं आवश्यक आहे. तुमची जर प्रोफाईल अपडेट असली त्याच प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. याची काळजी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना घेणं खूप गरजेचं आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ज्या प्रशिक्षणार्थ्यांना काळजी लागलेली होती की आमचे मानधन कधी जमा होईल, अशा प्रशिक्षणार्थ्यांना एक रिलीफ भेटेल आणि त्यांना सुद्धा जे मानधनाविषयी त्यांना समस्या होत्या, अडचणी होत्या, त्या त्यांच्या लवकर दूर होईल आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित राहिलेलं मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. धन्यवाद.